घरात कोणी शाकाहारी पाहुणे आले तर केला जाणारा बेत म्हणजे सोयाबीनची भाजी, आणि तीच रेस्टॉरंट स्टाईल कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत, खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक सोबत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि सुरुवात करण्याआधी न विसरता पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात। सर्वात आधी आपल्याला सोयाबीन पाण्यामध्ये 2 मिनिटांसाठी उकळवून घ्यायचं आहे। इथे मी एक मोठी वाटी सोयाबीन घेतलंय। वजनी प्रमाणात बघाल तर 150 ग्राम सोयाबीन आहे। हा जो वरती फेस आलाय तो आपल्याला काढून टाकायचा आहे। तर सोयाबीन उकळून झालंय, हे मी एका जाळीमध्ये काढून घेते आणि काढल्यानंतर लगेचच आपल्याला यावरती थंड पाणी 1 ग्लास टाकायचं आहे, ज्यामुळे थंड सुद्धा लवकर होतात आणि यामधला उग्रवास सुद्धा निघून जातो। हे मी आता 10 मिनिटांसाठी थंड करायला ठेवले होते आणि हे व्यवस्थित थंड झालेत। आता या प्रकारे आपल्याला यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। इथे आता मी सर्व सोयाबीन मधलं पाणी काढून घेतलंय। आता मी हे फ्राय करून घेणार आहे। कढईमध्ये थोडं तेल घालायचं आहे आणि हे फ्राय करून घ्यायचे आहेत। फक्त 2 मिनिटांसाठी फ्राय करायचे आहेत, जेणेकरून यामधला कच्चेपणा आहे तो निघून जाईल। फ्राय करते वेळी थोडं मीठ सुद्धा घालायचं आहे। 2 मिनिटं फ्राय करून घेते। सोयाबीन फ्राय करून झालेले आहेत। आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि फोडणीची तयारी करून घेऊयात। आता इथे फोडणी देण्यासाठी मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल तापल्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 चमचा जिरं आणि सोबतच 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या कट करून टाकायच्या आहेत। जिरं आणि लसूण चांगलं फ्राय होऊ द्यायचंय। यानंतर यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा। इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेत। कांदा सुद्धा छान असा फ्राय होऊ द्यायचा आहे। बघू शकता या प्रकारे कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायची आहे टोमॅटोची पेस्ट। पेस्ट बनवण्यासाठी मी इथे वापरले होते 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 1 इंच अद्रकचे या प्रकारे तुकडे करून घेतले होते, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, आणि मिक्सरला हे बारीक करून घेतले। आता ही पेस्ट टाकल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचंय। चवीपुरतं मीठ टाकते। छान असं मिक्स करून घेऊयात। आता या स्टेजला यामध्ये घालायचंय पाव चमचा खायचा सोडा। सोडा पाव चमचाच घाला, जास्त घालायचा नाही। व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। आता आपल्याला हे 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। आता 5 मिनिटं शिजवून झाल्यानंतर या स्टेजला आपल्याला यामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे। 1 चमचा मिरची पावडर, पुढे आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद, पाव चमचा जिरं पावडर आणि पाव चमचा धना पावडर। आता सर्व मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाल्याला सर्व बाजूने जोपर्यंत व्यवस्थित असं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असा सर्व बाजूने तेल सुटलेलं आहे, याचा अर्थ मसाला आता भाजीसाठी परफेक्ट तयार झालेला आहे। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायचं आहे चिकन मसाला। जर तुमच्याकडे चिकन मसाला अवेलेबल नसेल तर किचन किंग मसाला घातलात तरी सुद्धा चालेल। इथे मी 1 चमचा चिकन मसाला घातलाय। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। आता चिकन मसाला मिक्स करून झाल्यानंतर या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायची एक सिक्रेट गोष्ट, 1 चमचा आमचूर पावडर। खूप छान टेस्ट येते, नक्कीच घालून बघा। हे सुद्धा छान मिक्स करून घेऊयात। आता परफेक्ट मसाला तयार झालाय। या स्टेजला आपल्याला यामध्ये सोयाबीन टाकून घ्यायचे आहेत। सोयाबीन व्यवस्थित असे मसाल्यांमध्ये परतवून घ्या। सोयाबीनला मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे। मी 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात, त्यांना मध्ये कट करून घ्यायचे आहेत। ऑप्शनल आहेत, तुम्हाला नसेल टाकायचं, जास्त स्पायसी नको असेल तरी नाही टाकलं तरी सुद्धा चालेल। आता थोडं परतून घ्यायचं आणि यामध्ये पाणी घालायचंय। इथे मी जवळजवळ 1.5 ग्लास पाणी घालते। पाणी मिक्स करून घेऊयात। आता या स्टेजला यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडी कस्तुरी मेथी। कस्तुरी मेथी या प्रकारे हातावर बारीक करून घ्यायची आहे आणि नंतर टाकायची। मिक्स करून घ्यायचे आणि यावर 10 मिनिटांसाठी झाकण टाकून घ्यायचंय। आता 10 मिनिटं झाली आहेत, झाकण काढून घेऊयात। तुम्ही इथे बघू शकता किती छान आणि टेम्पटिंग अशी भाजी तयार झाली आहे। नक्कीच करून पहा, खूप छान भाजी होते। तुम्हाला अजून थोडं पातळ पाहिजे असेल तर थोडं गरम पाणी ऍड केलं तरी सुद्धा चालेल। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला जाऊन प्लीज सबस्क्राइब करा, जेणेकरून मी अशाच खूप छान छान रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येईल। शेअर करा आणि लाईक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।